मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर. मित्रांनो, जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्च हे 12 आणि 13 जानेवारीला 2 दिवसाच्या भारत भेटीवरती येऊन गेले. मित्रांनो, खरं तर भारत आणि जर्मनी दोघंही अतिशय जवळचे मित्र देश आहेत. असं काही पहिल्यांदा घडत नाही आहे की जर्मनीचे चान्सलर हे भारताच्या भेटीवरती येत आहेत. यापूर्वी देखील असं अनेकदा घडलं आहे. मात्र ही भेट का महत्त्वाची होती? ही भेट सुनियोजित होती का? आणि जर आपण सीरीज ऑफ इव्हेंट्स पाहिल्या तर गेल्या साधारणतः 10-11 महिन्यांमध्ये जेव्हा डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत, प्रामुख्याने जो युरोप आहे, हा युरोप भारताच्या अतिशय जवळ येण्याचा प्रयत्न करतोय आणि भारत देखील युरोपच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून ह्या ज्या ड्रॅमॅटिक इव्हेंट्स घडत आहेत, ज्या गेल्या काही दिवसांमध्ये त्याला कमालीचा वेग प्राप्त झालेला आहे, त्या दृष्टिकोनातनं ही भेट अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आता बघा, जानेवारी महिन्यामध्ये जेव्हा जर्मनचे चान्सलर भारताच्या भेटीवरती येऊन जातात, काही अशा गोष्टींवरती करार होता ज्याची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. 26 जानेवारीला युरोपियन महासंघाच्या ज्या प्रमुख आहेत आणि त्याचे जे प्रतिनिधी आहेत, ते आपल्या 26 जानेवारीच्या रिपब्लिकन डेचा जो परेड आहे आपला, त्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याकडे येत आहेत. मित्रांनो बघा, हे काय गोष्टी म्हणजे मी कधी-कधी अनेकदा म्हणत असतो की डोनाल्ड ट्रम्प किती विक्षिप्त वागत असले, डोनाल्ड ट्रम्प आता ग्लोबल पोलिसमनसारखे वागत असले, ग्लोबल बुली म्हणून त्यांचा उल्लेख सगळीकडे करत असला, एकतर्फी मिलिटरी इंटरव्हेन्शन करत असले, दर वेळेला काही ना काहीतरी भारतविरोधी वक्तव्य दर दिवशी त्यांचे काही ना काहीतरी चालू असतात. हे सगळं करत असताना कधीतरी याच्यामध्ये एक सिल्वर लाईनिंग असते. म्हणजे काहीतरी याच्यातनं सकारात्मक घडणारं असतं आणि मला असं वाटतं की कधीतरी ट्रम्प जे करता आहेत ते भारतासाठी काही प्रमाणामध्ये उपकारक आहे, अशा दृष्टीने देखील तसे इंटरप्रिटेशन आपल्याला करता येईल. याचं कारण लक्षात घ्या की जर डोनाल्ड ट्रम्पनी अशा स्वरूपाचं टेरिफच्या बाबतीमध्ये भारताला शिक्षा देणारं धोरण घेतलं नसतं, तर कदाचित आपण आपला जो एकूणच भारताचे ट्रेड रिफॉर्म्स आहेत, म्हणजे व्यापारासंदर्भातल्या ज्या सुधारणा आहेत, लक्षात घ्या 1991 मध्ये आपण आर्थिक उदारीकरणाचा, जागतिकीकरणाचा जो मार्ग आपण स्वीकारला, खरं तर आपण खूप उशिरा स्वीकारला होतो. आपल्या पूर्वी चायनाने 10 वर्ष स्वीकारलेला होता आणि त्यामुळे त्याची प्रगती पण, चायनाला ग्लोबलायझेशनचे बेनिफिट्स पण मोठ्या प्रमाणावरती मिळाले. आपण त्याच्या 10 वर्षानंतर सुरू केला. मात्र आपल्याला प्रामुख्याने ही बाब लक्षात घेणं गरजेचं आहे की आपण त्याच्या अंतर्गत अनेक सेक्टर्समध्ये रिफॉर्म्स केले, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आपण अट्रॅक्ट केली. मात्र ट्रेड एक असा सेक्टर होता की ज्यामध्ये रिफॉर्म्स व्हायचे राहिले होते. आजही ट्रेडच्या बाबतीमध्ये आपलं भूमिका ही कन्झर्वेटिव्ह आहे. म्हणजे भारताला असं वाटतं की भारताचा माल हा जगभरामध्ये विकला जावा, आपले ॲग्रिकल्चर प्रॉडक्ट्स अमेरिकेमध्ये विकले जावेत, आपले ॲग्रिकल्चर प्रॉडक्ट युरोपमध्ये विकले जावेत. मात्र त्यांचे जे प्रॉडक्ट्स आपल्या मार्केटमध्ये येतात त्याच्या विरोधामध्ये आपण मोठं टेरिफ लावतो आणि म्हणून भारताचा उल्लेख अनेकदा टेरिफ किंग असा देखील केला जातो. म्हणून ॲग्रिकल्चर सेक्टर असेल, डेअरीज आहे, फिशरीज आहेत, यामध्ये भारताचं टेरिफ हे साधारणतः 20% पासून 50% टेरिफ भारत लावत आहे. त्यामुळे काही प्रमाणामध्ये भारत आपल्या ट्रेडमध्ये रिफॉर्म्स करतोय, काही कॉम्प्रोमाइज करण्याच्या परिस्थितीमध्ये भारत आहे. पहिला मुद्दा. दुसरा, आपण अमेरिकेवरती ओव्हर डिपेंडंट होतो. म्हणजे अमेरिकेवरलाच आपण सगळे आपल्या वस्तू, जे प्रामुख्याने जेम्स ज्वेलरीज असतील, ॲटोपॅड्स असतील, इंजिनिअरिंग प्रॉडक्ट्स असतील, डेअरी फिशरीज असतील, गारमेंट्स, लेदर गुड्स असतील, हे सगळे आपण अमेरिकेला इतके ओव्हर डिपेंडंट होतो आपण अमेरिकेच्या बाबतीमध्ये. आणि जेव्हा डोनाल्ड ट्रम्पनी आपल्याला एक पद्धतीने दणका दिला 50% आयात शुल्क वाढवून, आणि त्यावेळेला आपण आता इतर पर्याय शोधायला लागलो. त्यामुळे दुसरा रिफॉर्म तशा पद्धतीने झाला. तिसरा, मित्रांनो बघा, की डोनाल्ड ट्रम्प जर अशा स्वरूपाने भारताच्या विरुद्ध वागले नसते तर कदाचित भारत आणि युरोप यांच्यामध्ये जो मुक्त व्यापार करारावरती चर्चा गेल्या 20 वर्षांपासून चालू आहे, कदाचित जानेवारी महिन्याच्या शेवटी भारत आणि युरोपियन महासंघ मुक्त व्यापारावरती स्वाक्षऱ्या करू शकतात. त्याच्याचबरोबर आपण इंग्लंडबरोबर, UK बरोबर आपण जो मुक्त व्यापार केला, ऑस्ट्रेलियाबरोबर मुक्त व्यापार केला, UAE बरोबर केला, ओमान बरोबर केला, ह्या ज्या सगळ्या झपाट्याने रिफॉर्म्स आपण करतोय, युरोपचं मार्केट शोधतोय, सेंट्रल एशियाचं मार्केट शोधतोय, इस्लामिक जगताचं मार्केट शोधतोय, आफ्रिकेचं मार्केट शोधतोय, हे जे गेल्या काही महिन्यांमध्ये, 4-5 महिन्यांमध्ये, साधारणतः एप्रिलनंतर या सगळ्या घडामोडींना वेग आला. कारण एप्रिलमध्ये डोनाल्ड ट्रम्पनी आपल्या विरुद्ध 50% टॅरिफची घोषणा केली. हे जर झालं नसतं ना मित्रांनो, तर भारताने इतर पर्यायांचा शोध पण घेतला नसता. आणि त्यामुळे कधीतरी ज्याला आपण म्हणतो ब्लेसिंग इन डिस्गाईज, म्हणजे ह्या सगळ्या वाईट गोष्टींमधनं काही सकारात्मक गोष्टी पण घडत आहेत.
आणि त्याच्यातली एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की भारताचं युरोपबरोबरचा मुक्त व्यापार करार आणि कदाचित त्याचा संदेश घेऊनच जर्मनचे चान्सलर हे भारताच्या भेटीवरती आले होते. मित्रांनो बघा, यामध्ये प्रामुख्याने 4 सेक्टर, एकूण 18 करार झाले या 2 दिवसांमध्ये, परंतु 4 सेक्टर्समधले जे करार आहेत ते करार भारताला भविष्यासाठी अतिशय उत्तम पद्धती किंवा सकारात्मक असे आहेत. विकसित भारताच्या उद्दिष्टासाठी महत्त्वाचे आहेत. भारताचा GDP ग्रोथ रेट जो आपण 7% मेंटेन ठेवला आहे तो भविष्यामध्ये मेंटेन करण्यासाठी देखील ते फार महत्त्वाचे आहेत. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा पहिला करार आपला असा झाला की आपण जर्मनीकडनं आता पाणबुड्या घेणार आहोत, आपण सबमरीन्स घेणार आहोत. अत्यंत हाय टेक्नॉलॉजीच्या सबमरीन्स आहेत आणि त्या संदर्भामध्ये $8 अब्ज हा करार आहे. साधारणतः 6 सबमरीन्स आपल्याला जर्मनीकडनं मिळणार आहेत. पण मित्रांनो, केवळ आपण ते विकत नाही घेणार आहोत, त्याचं जॉईंट प्रोडक्शन होणार आहे. भारत आणि जर्मनी दोघं मिळून त्याचं संयुक्त उत्पादन करणार आहेत. एक आणि दुसरं म्हणजे जर्मनी त्याची टेक्नॉलॉजी, त्याचं तंत्रज्ञान हे आता भारताला हस्तांतरित करणार आहे. हे मित्रांनो करणं का गरजेचं होतं? आता जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण आपल्या एक्सपोर्टसाठी, विशेष करून गुड्समधल्या वस्तूंमधल्या एक्सपोर्टसाठी ओव्हर डिपेंडेंट अमेरिकेवरती होतो, तसंच संरक्षणाच्या बाबतीमध्ये आपण बऱ्यापैकी डिपेंडेंट रशियावरती आहोत. रशियाकडनं आजही आपल्या मिलिटरीमधलं ऑलमोस्ट 60% हार्डवेअर जे आहे हे आपण रशियाकडनं घेतो. आता अनेकदा असं होतं की भारत आणि रशियाच्या संरक्षण संबंधांमधला एक मोठा प्रॉब्लेम असा आहे, ज्याचा उल्लेख व्लादिमीर पुतिन यांच्या भारत भेटीदरम्यान करण्यात देखील आलेला होता भारताकडनं. तो असा आहे की रशियाकडनं आपल्याला ऑन टाईम डिलिव्हरी मिळत नाही. आपण अनेकदा अनेक प्रॉडक्ट आपण त्यांच्याकडनं बुक करतो. जसं S-400 अँटी बॅलिस्टिक मिसाईल सिस्टम आहे, आपल्याला एकूण 4 असे मिसाईल सिस्टम पाहिजे आहेत. त्याच्या बॅटरीजच्या बाबतीमध्ये आहे. अनेक ऑर्डर्स या रशियाकडे प्रलंबित आहेत. त्यामुळे आपल्याला अनेकदा असं होतं की आपण रशियावरती या बाबतीत ओव्हर डिपेंडंट आहोत. आता आपण आपल्या संरक्षण खरेदीमध्ये डायव्हर्सिफिकेशन आणतोय आणि आता आपण जर्मनीकडनं देखील पाणबुड्या घ्यायला लागलो. जसा रशिया टेक्नॉलॉजी आपल्याला ट्रान्सफर करतोय, तसं आता जर्मनी देखील आपल्याला टेक्नॉलॉजी ट्रान्सफर करणार आहेत. मित्रांनो, हा जो एकूण ट्रान्झॅक्शन आहे हे डॉलरमध्ये होत नाही आहे, तर मी हे जे ट्रान्झॅक्शन आहे 8 बिलियन युरोजमध्ये होतं आहे. म्हणजे हे ट्रान्झॅक्शन भारत आणि जर्मनीमधलं ट्रान्झॅक्शन हे युरोमध्ये होणार आहे. एक पद्धतीने आता कुठेतरी युरोपियन देशांची पण ही मानसिकता झाली आहे की डॉलरच्या मोनोपलीला शह देण्याची. आणि त्याचं बऱ्याचदा युरोपियन महासंघाच्या ज्या प्रमुख आहेत त्यांनी ही गोष्ट उघडपणे बोलून दाखवलेली आहे की आता एकूणच अमेरिकेची अथॉरिटी आणि डॉलरची मोनोपली ही जी जागतिक अर्थकारणामध्ये गेल्या अनेक दशकांपासून आहे, तिथं आता काही प्रमाणामध्ये इरोजन सुरू झालेलं आहे. इरोजन म्हणजे त्याचं महत्त्व आता कमी कमी व्हायला सुरुवात झालेली आहे. कारण लोकल करन्सीजमधनं व्यापार आता हा प्रामुख्याने व्हायला लागलेला आहे. आणि आपण बघतो की युरो ही डॉलरला शह देण्यासाठी पहिल्यांदा एक करन्सी मार्केटमध्ये आलेली होती. आता नंतर अनेक देश आपल्या स्थानिक करन्सीमधनं तो व्यवहार करत आहेत. मात्र एक मेसेज आपण अमेरिकेला पण दिलेला आहे की आपण आता यापूर्वी फ्रान्सकडनं घेत होतो, इस्रायलकडनं घेत होतो, रशियाकडनं घेत होतो, काही प्रमाणात अमेरिकेकडनं घेत होतो, पण जर्मनीकडनं आपण पहिल्यांदा अशा स्वरूपाने सबमरीन्स हे आपण घेतो आहोत. त्यामुळे हा पहिला करार जो आहे तो त्याला अंतिम रूप देण्यात आलं. दुसरा महत्त्वाचा जो फॅक्टर आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे, तो म्हणजे सेमीकंडक्टरच्या बाबतीमध्ये. आपण आता सेमीकंडक्टरच्या बाबतीमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण ॲग्रीमेंट हे आपण जर्मनीबरोबर केलं. मित्रांनो, ते का गरजेचं होतं लक्षात घ्या. मी सांगितलं की सेमीकंडक्टरच्या क्षेत्रामध्ये भारत जागतिक स्पर्धेमध्ये अजून खूप मागे आहे. याचं कारण असं आहे की आपल्याला 60-70मध्ये सेमीकंडक्टर्सचे प्लॅन्ट्स लावण्याच्या दृष्टिकोनातनं काही आपल्याला प्रपोजल्स आले होते, परंतु आपल्याकडे आपण त्याला दुर्लक्ष केलं. आणि आता आपण सेमीकंडक्टर्समध्ये भारत आता झपाट्याने पुढे जायचा प्रयत्न करतो. काही अमेरिकन कंपन्यांनी आपल्याकडे नुकतंच मागच्या वर्षी पंतप्रधान मोदींनी 3 अशा सेमीकंडक्टरच्या प्लॅन्टच्या बाबतीमध्ये त्याचं उद्घाटन, भूमिपूजन त्यांच्याकडनं झालेलं होतं. आता आपल्याकडे ज्या गुंतवणुकी येतात त्या प्रामुख्याने अमेरिकेकडनं येतात. जर तुम्ही बघितलं तर सेमीकंडक्टरचं जे एकूण जगातलं मार्केट आहे ना मित्रांनो, याच्यामध्ये सगळ्यात दबदबा कोणाचा आहे तो तैवान ह्या देशाचा आहे. आणि तैवानकडनं मॅक्सिमम एक्सपोर्ट सेमीकंडक्टरच्या बाबतीमध्ये होतो. ही पॉसिबिलिटी नाकारता येत नाही. आज मी असं म्हणत नाही आहे, पण भविष्यामध्ये सपोज असं झालं, ज्या पद्धतीने अमेरिकेने व्हेनेझुएलावरती अटॅक केला, रशियाने युक्रेनवरती केला, उद्या जर चायनाने तैवानवरती अटॅक केला आणि त्याला जसं व्हेनेझुएलाच्या तेलाला मोनोपोलाइज
पूर्णपणे अमेरिकेने करून टाकलं, आपल्या अधीनस्थ करून टाकलं. तसं जर चायनाने तैवानचा जो सेमीकंडक्टरची सप्लाय चेन आहे ती आपल्या अधीनस्थ करून टाकली तर भारताला समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणून आपण तैवानवरती देखील ओव्हर डिपेंडंट राहायला नको. म्हणून जर्मनी हा देखील महत्त्वाचा सोर्स आहे सेमीकंडक्टरचा. त्या दृष्टिकोनातनं हा ॲग्रीमेंट अतिशय महत्त्वाचा होता. तिसरा ॲग्रीमेंट झाला रेअर अर्थ मिनरलच्या बाबतीमध्ये. मी तुम्हाला सांगितलं की रेअर अर्थ मिनरलचं महत्त्व काय आहे. माझ्या या पूर्वीच्या व्हिडिओजमध्ये पण मी सांगितलं होतं, ज्याच्यामध्ये मॅग्नेट पासनं अगदी कोबाल्ट पासून हे जे मिनरल्स आहेत हे अनेक दृष्टिकोनातनं आपल्याला टेक्नॉलॉजीच्या दृष्टिकोनातनं अतिशय महत्त्वपूर्ण असतात. आता याचं जी एकूण जगातली बाजारपेठ आहे ना मित्रांनो, सप्लाय चेन आहे ना, ही चायनाने मोनोपोलाइज करून टाकली आहे. म्हणजे या बाबतीमध्ये अमेरिका देखील चायनावरती ओव्हर डिपेंडंट आहे. रेअर अर्थ मिनरलमध्ये चायनाची ग्लोबल सप्लाय चेनमध्ये 25% ग्लोबल सप्लाय चेन चायना कंट्रोल करतो आणि त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प तर चीन पुढे पण काही चालत नाही. मित्रांनो, आता किती दिवस भारत देखील चायनावरती डिपेंडंट आहे रेअर अर्थ मिनरलच्या सप्लायच्या बाबतीमध्ये. त्यामुळे खूप काळ आपल्याला ते राहता येणार, त्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये पण डायव्हर्सिफिकेशन आणणं गरजेचं आहे. म्हणून तिसरा जो करार झाला जर्मनीबरोबर हा प्रामुख्याने रेअर अर्थ मिनरलच्या सप्लाय बरोबर झाला. आणि चौथा करार जी आपली गरज होती आणि ती अतिशय महत्त्वपूर्ण आहे ती म्हणजे जर्मनीला भारताकडनं स्किल्ड मॅन पॉवरची गरज आहे. आता बघा तुम्ही मित्रांनो, जर्मनी हा युरोप आणि जर्मनी आपण यांना प्रातिनिधिक स्वरूपात बघू शकतो. युरोपचं पॉप्युलेशन जे आहे हे एजिंग पॉप्युलेशन आहे, झपाट्याने म्हातारे होणार आहे. त्यांच्याकडे बर्थ कंट्रोल इतका प्रचंड मोठा, बर्थ रेट हा खूप ड्रास्टिकली डाऊन झालेला आहे आणि जे पॉप्युलेशन आहे ते झपाट्याने वयस्कर होत आहे. आता त्यांच्याकडे प्रॉब्लेम असा झाला आहे की एजिंग पॉप्युलेशन एकीकडे आहे आणि दुसरीकडे अनेक कोर सेक्टर्स आहेत, मग इंजिनिअरिंग आहे, हेल्थकेअर आहे, यामध्ये त्यांना स्किल्ड मॅनपॉवर उपलब्ध होत नाही. त्यामुळे त्यांना भारताकडनं साधारणतः 4 लाख स्किल्ड मॅनपॉवरची गरज आहे, जे आपल्या तरुणांच्या माध्यमातून ती फुलफिल केली जाऊ शकते. मित्रांनो, जर्मनी प्रतिवर्षी भारताला 20,000 व्हिसा देतं, ते वाढून आता 90,000 व्हिसांपर्यंत जर्मनीने भारताला अलाउड केलेलं आहे. हे क्लिअर कट इंडिकेट करतं की भारतीय तरुणांची मॅनपॉवर, भारत खाण आहे स्किल्ड मॅनपॉवरचा. आणि भारत, जसं पंतप्रधान मोदी म्हणले की पुढच्या काही वर्षांमध्ये भारत हे स्किल्ड मॅनपॉवर एक्सपोर्ट करणारी फॅक्टरी बनणार आहे. आणि त्यामुळे जगभरात गरज आहे. मी माझ्या या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितले जपानला किती गरज आहे, रशियाला किती गरज आहे, ओमानला आहे, इथिओपियाला आहे, या सगळ्या देशांना स्किल्ड भारतीय मॅनपॉवरची गरज आहे आणि ती जर्मनीला देखील आहे. त्यामुळे हे 4 सेक्टर्स असे आहेत ज्यांचा उल्लेख मी केला: डिफेन्स, सेमीकंडक्टर, रेअर अर्थ आणि स्किल्ड मॅनपॉवरचा सप्लाय. हे अतिशय महत्त्वपूर्ण करार त्यांच्या चान्सलरच्या भारत भेटीदरम्यान झाले. ते अहमदाबादला गेलेले होते. पंतप्रधान मोदींनी त्यांचं स्वागत केलं. आणि मित्रांनो, एक पद्धतीचा कडक मेसेज हा आपण डोनाल्ड ट्रम्पला या माध्यमातून दिलेला आहे की तुम्ही जरी आमच्यावरती 50% टेरिफ लावलं आणि आता ते असं म्हणतायत की तुम्ही इराणकडनं वस्तू घेताय म्हणून आम्ही ॲडिशनल 25% टेरिफ तुमच्यावर लावू, कदाचित पुढच्या काही दिवसांमध्ये 75% टेरिफची ते घोषणा करतील. नंतर त्यांनी एक विधेयक अमेरिकन काँग्रेसमध्ये आणलं आहे, त्याच्या माध्यमातून ते विधेयक मंजूर झालं, ज्याला रशिया सँक्शन्स बिल म्हणतात. 500% टेरिफ लावतात. ट्रम्पला म्हणा तू 1000% टेरिफ लाव, आम्हाला फरक पडत नाही. आम्ही आता खूप जागृत झालो आहोत. एप्रिल महिन्यापासून आपण आपल्या परराष्ट्र धोरणाला खूप प्रचंड गतिमान केलेलं आहे. आपण पर्यायी स्रोत हे व्यवस्थित पद्धतीने शोधतो आहोत. आणि आता प्रामुख्याने जसं मी तुम्हाला सांगितलं की डोनाल्ड ट्रम्पच्या ह्या 1 वर्षाच्या काळामध्ये खूप गोष्टी ट्रम्प आपल्याला शिकवून गेले. त्यातली आणखीन एक गोष्ट त्यांनी आपल्याला शिकवली मित्रांनो, ती अशी आहे की जेव्हा त्यांनी व्हेनेझुएलावरती आक्रमण केलं, तिथल्या राष्ट्राध्यक्षाला उचललं, त्याच्या पत्नीला उचललं मध्यरात्री ऑपरेशन करून, कोणीही त्यांच्या मदतीला आलेलं नाही. ज्या चायनाच्या $400 बिलियन इन्व्हेस्टमेंट व्हेनेझुएलात आहे, मदतीला आला नाही चायना. रशिया मदतीला आला नाही. कोणताही देश मदतीला आला नाही. मित्रांनो, हे आपल्याला शिकणं अतिशय गरजेचं आहे. आपण जे म्हणत होतो की आपण क्वाडचे मेंबर आहोत म्हणून कदाचित भविष्यामध्ये अमेरिका, उद्या चायनाबरोबर आमचा संघर्ष झाला तर अमेरिका आमच्या मदतीला येईल, असं अजिबात आता इथून पुढे घडणार नाही आहे. त्यामुळे भारताला इकॉनॉमिकली आणि मिलिटरी वाईज पण प्रचंड स्ट्रॉंग बनणं हे अतिशय गरजेचं आहे. मित्रांनो, आता कोणताही इझम, कोणतीही आयडियॉलॉजी ही भारतामध्ये तेवढी महत्त्वाची नाही आहे जेवढी नॅशनॅलिझमची आयडियॉलॉजी भारतामध्ये महत्त्वाची आहे. त्यामुळे भारतामध्ये नॅशनलिस्टिक स्पिरिट वाढवणं, हा नॅशनलिझम वाढवणं, आमचा आर्थिक विकास करणं, आम्ही सक्षम बनणं, आमचा मिलिटरी विकास करणं आणि आपण सक्षम बनून आपल्या शत्रूंबरोबर, स्पर्धकांबरोबर 2 हात करणं, हा एक अतिशय मोठा धडा
डोनाल्ड ट्रम्पकडनं आपल्याला शिकायला मिळालं मित्रांनो. त्यामुळे मी कधी कधी म्हणत असतो की डोनाल्ड ट्रम्पचं अमेरिकेमध्ये येणं, त्याचं असं विक्षिप्त वागणं हे भारतासाठी अनेक पद्धतीने उपकारक आहे. भारत आणि युरोप आता एकत्र येत आहेत. जसा भारत घाबरलेला आहे ट्रम्पमुळे, तसा युरोप पण घाबरलेला आहे. आता नॅटो, जी युरोपच्या संरक्षणाची मोठी यंत्रणा दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झाली होती, नॅटो आता अस्तित्वात राहील की नाही सांगता येत नाही. अमेरिका त्याच्यातनं विड्रॉ पण करू शकतो. आणि मग प्रश्न निर्माण होईल की व्लादिमीर पुतीन, जो स्ट्रॉंग मॅन आहे जगातला, त्याच्यापासून युरोपचं रक्षण कोण करणार? हा कळीचा प्रश्न युरोपियन देशांपुढचा पण आहे. त्यामुळे ते देखील अमेरिकेवरचं आपलं ओव्हर डिपेंडन्स कमी करता आहेत आणि भारताच्या जवळ ते येण्याचा प्रयत्न करता आहेत. मित्रांनो, ह्या सकारात्मक घडामोडी आहे. अनेक नकारात्मक घडामोडीमध्ये जी सकारात्मक घडामोड आहे त्याच्यामध्ये जर्मनीच्या चान्सलरची भारत भेट याचा आपल्याला आवर्जून उल्लेख करावा लागेल.